आत्तापर्यंत आपण पाहिलं, नैना घर सोडून गेल्यापासनं लीलाबाईंना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. त्यातच त्यांची तब्येत खूप खराब राहत होती. प्रणीतचा बराच वेळ लीलाबाईंचे दवाखाने, निरनिराळ्या टेस्ट, औषधोपचार करण्यात जात होता. त्यामुळं प्रणीतचं आणि मोनिकाचं विशेष असं बोलणं भेटणं होत नव्हतं. खरं तर घरातल्या या सगळ्या अडचणींमुळं प्रणीत मोनिकाकडं लक्ष देऊ शकत नव्हता. त्याचाच परिणाम म्हणून की काय, मोनिका आजकाल ऑफिसमधल्या संदेशसोबत जास्त राहायला लागली होती. प्रणीत समोर आला तरी मोनिका त्याला टाळत होती. ना प्रणीतचे फोन उचलत होती, ना त्याच्या मेसेजला रिप्लाय देत होती. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 64. ऑफिसमध्ये मोनिका आणि संदेशच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा ऐकून प्रणीत अगदी अस्वस्थ होत होता. एक दिवस ठरवून तो मोनिकाच्या मागावर गेला. संदेश आणि मोनिका सिनेमा बघायला गेले होते. संदेशच्या खांद्यावर डोकं ठेवून मोनिका सिनेमा बघत होती. नंतर ती दोघं शॉपिंग करायला गेली. प्रणीतही त्यांच्या मागं गेला. 1 मिनिट संदेश, मला मोनिकासोबत बोलायचं आहे. प्रणीतला तिथं बघून मोनिका भांबावली. तू इथं काय करतोय? 1 मिनिट, तू माझा पाठलाग करतोस? तुझी एवढी हिंमत? मोनिका प्रणीतला म्हणाली. तू फोन उचलत नाहीयेस, मेसेजला रिप्लाय देत नाहीयेस, ऑफिसमध्येही बोलत नाहीयेस. मग काय करणार मी? माझं म्हणणं तर ऐकून घे, प्रणीत म्हणाला. बोल, मोनिका रागातच म्हणाली. मला तुझ्यासोबत एकट्यात बोलायचं आहे, प्रणीत म्हणाला. जे काही बोलायचं आहे ते संदेश समोरच बोल, मोनिका त्याला म्हणाली. मला फक्त तुझ्यासोबत बोलायचं आहे, प्रणीत तिला म्हणाला. अरे प्रणीत, तिची तुझ्यासोबत बोलायची इच्छा नाहीये हे कळत नाहीये का तुला? संदेश प्रणीतला म्हणाला. संदेश प्लीज, प्रणीत त्याला म्हणाला आणि संदेश रागातच तिथून निघून गेला. मोना, हे काय सुरू आहे? प्रणीत मोनिकाला म्हणाला. काय सुरू आहे म्हणजे? माझा मित्र आहे तो, मोनिका त्याला म्हणाले. मित्र? मग त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसायची काय गरज? प्रणीतनं तिला विचारलं. हे बघ प्रणीत, माझं आयुष्य, माझी मर्जी, मोनिका त्याला म्हणाली. तुझं आयुष्य? हो, माझं आयुष्य. मोना, मला वाटलं आपण, इनफॅक्ट मी आज तुला लग्नाची मागणी घालणार होतो, प्रणीत तिला म्हणाला. लग्न? नेव्हर. मला तुझ्यासोबत राहून हे असं भंगार आयुष्य जगायचंच नाहीये. तुझं घर, तुझे प्रॉब्लेम्स, मला अशी सो कॉल्ड मिडल क्लास लाईफ जगायची नाही.
आज मला अडवलं, इथून पुढं अडवलं ना तर याद राख, मोनिका म्हणाली. म्हणजे जोवर मी गिफ्ट देत होतो, तुला हिंडायला फिरायला नेत होतो, शॉपिंग करवून देत होतो, तोपर्यंत मी मिडल क्लास नव्हतो. आणि आता माझ्या घरात जरा अडचणी आल्या, मी तुझ्यावर आता आधीसारखा पैसा उधळत नाहीये, तर मी मिडल क्लास झालो? प्रणित तिला म्हणाला. व्हॉट एव्हर, तुला जे समजायचं ते तू समजून घे. मोनिका त्याच्यावर चिडून निघून गेली. प्रणित तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघतच राहिला. प्रणित आणि मोनिकाचं ब्रेकअप झालं. दिवस पुढं सरकत होते. लीलाबाईंची तब्येत वरचेवर ढासळत होती. आणि त्यातच एक दिवस लीलाबाईंना देवाज्ञा झाली. लीलाबाई देवाघरी गेल्या आणि काही दिवसांनी श्यामरावांना देवाज्ञा झाली. घरात एकामागून एक आलेल्या 2-2 मृत्यूंमुळं प्रणित अगदी कोलमडून गेला होता. त्याला आता रिकामं घर अगदी खायला उठत होतं. एक दिवस त्यानं मीनाक्षीला फोन लावला. मीनाक्षी, आलीच नाहीस ग घरी इतक्यात? प्रणित तिला म्हणाला. हो रे, वेळच नाही मिळाला, मीनाक्षी म्हणाली. एखादी चक्कर टाकत जा ना अधूनमधून, प्रणित तिला म्हणाला. आता चक्कर टाकून काय फायदा, मीनाक्षीच्या तोंडून निघून गेलं. म्हणजे? प्रणितला प्रश्न पडला. म्हणजे घरी आई नाही, बाबा नाही आणि तू तुझ्यातच गुंग असतोस, मीनाक्षीनं सारवासारव केली. तरी जमलं तर ये कधी, प्रणित म्हणाला. प्रणित, मला खूप कामं आहेत, मीनाक्षी म्हणाली आणि तिनं फोन ठेवून दिला. लीलाबाई असताना स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या भोवती राहणाऱ्या ममता आणि मीनाक्षीनं त्या गेल्यानंतर प्रणितकडं पाठ फिरवली. प्रणित सर्वार्थानं आता एकटा पडला होता. त्याचाच परिणाम त्याच्या कामावर झाला. एक दिवस कंपनीतल्या HR नं त्याला केबिनमध्ये बोलावलं. प्रणित, तुमच्या कामाचा रिपोर्ट चांगला नाहीये, HR बोलत होते. प्रणित त्यांच्या समोरच्या खुर्चीत मान खाली घालून बसला होता. काय एक्सप्लेनेशन द्याल, HR नं त्याला विचारलं. सर, तुम्हाला तर माहीतच आहेत, घरात किती अडचणी आल्या होत्या, प्रणित म्हणाला. हो, पण त्यालाही आता महिना होऊन गेला ना. आधीचं सगळं सोडून देऊ आपण. पण या एका महिन्यात तुम्ही फक्त ऑफिसमध्ये आलात, काम काहीच केलं नाही, HR म्हणाले. प्रणित त्यावर काहीच बोलला नाही. या गोष्टीवरून खरं तर मी तुम्हाला नोकरीवरून काढायला हवं, पण तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो, HR म्हणाले. काय सर, कसला सल्ला, प्रणितनं विचारलं. तुम्ही राजीनामा द्या, त्यामुळं तुम्हाला दुसरी नोकरी शोधायला काही अडचण येणार नाही. आम्ही
टर्मिनेशनचं लेटर दिलं तर मात्र सगळं अवघड होईल. माणुसकी म्हणून म्हणतोय हे. HR प्रणीतला म्हणाले. सर, मला एक चान्स द्या. मी माझं काम पुन्हा व्यवस्थित सुरू करेन. प्रणीत म्हणाला. माझ्या हातात असतं तर नक्कीच दिला असता. पण मलाही कंपनीला उत्तर द्यावं लागतं. खरं तर तुम्हाला टर्मिनेशन लेटर देऊन लगेच नोकरीवरून काढून टाकावं असं कंपनीच्या सिनियर लोकांचं म्हणणं आहे. पण मी माझ्या लेव्हलवर तुम्हाला राजीनामा देण्याचा सल्ला देतो. जेणेकरून तुम्हाला अजून 1 महिना काम करता येईल आणि या 1 महिन्यात तुम्ही दुसरा जॉब बघू शकता. HR म्हणाले. ठीक आहे सर, प्रणीत म्हणाला आणि त्याच क्षणी त्यानं राजीनामा दिला. ऑफिस संपलं आणि प्रणीत घरी जायला बाहेर पडला. मोनिका संदेशसोबत ऑफिसच्या गेटच्या बाहेर बोलत उभी होती. प्रणीतनं राजीनामा दिला ही गोष्ट सगळ्या ऑफिसला कळली होती. बरं झालं कुणीतरी राजीनामा दिला ते. आता असल्या लोकांचं तोंड विनाकारण बघायचं काम नाही. मोनिका प्रणीतला ऐकू जाईल या स्वरात संदेशला म्हणाले. प्रणीत मात्र तिला काहीच उत्तर न देता तिथून निघून गेला. राजीनामा दिल्यानंतर त्याला 1 महिना त्या कंपनीत काम करायचं होतं. बघता बघता 1 महिनाही संपून गेला. नोकरीवरचा शेवटचा दिवस पूर्ण करून प्रणीत घरी परत आला. आज त्याच्या हातात नोकरी नव्हती आणि घरात त्याला विचारणारं कुणीच नव्हतं. शारदा काकू, घराला कुलूप आहे. प्रणीत ऑफिसमधून आला होता का? फोनही उचलत नाहीये. एक दिवस संध्याकाळी मीनाक्षी घरी आली होती. घराला कुलूप लावलेलं बघून ती शारदाबाईंना प्रणीतबद्दल विचारायला गेली. अगं, तुला माहीत नाही का? नोकरी सोडली ना त्यानं आणि पुण्याला गेला दुसरी नोकरी शोधायला. शारदाबाई म्हणाल्या. पुण्याला? कधी? मीनाक्षीला आश्चर्य वाटलं. अगं हो, 15-20 दिवस झाले असतील त्याला पुण्याला जाऊन. मला म्हणाला, इंजिनियर लोकांना पुण्यात चांगल्या नोकऱ्या मिळतात. इथल्यापेक्षा पगारही चांगला मिळतो म्हणून त्यानं इथल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्याला गेला. हे घे घराची चावी. माझ्याजवळच ठेवून गेला होता चावी. शारदाबाईंनी मीनाक्षीला घराची चावी दिली. कमाल आहे, काही बोललाही नाही. मीनाक्षीला आश्चर्य वाटलं. हो का? मला वाटलं तुला माहीत असेल. ये ना घरात, चहा वगैरे घे. शारदाबाई मीनाक्षीला म्हणाल्या. नको काकू, मी येते. ही चावी. शारदाबाईंनी दिलेल्या घराच्या चावीचं काय करावं मीनाक्षीला प्रश्न पडला. घेऊन जा तुझ्यासोबत. मी तरी चावी ठेवून काय करणार? प्रणीत परत आला तर करेलच तुला फोन.
शारदाबाई म्हणाल्या आणि घराची चावी घेऊन मीनाक्षी तिच्या घरी जायला निघाली. जाता जाता तिनं ममताला फोन करून सगळी घटना सांगितली. ममतालाही प्रणीतच्या अशा अनपेक्षित वागण्याचं आश्चर्य वाटलं. नोकरीच्या शोधात प्रणीतनं पुणे गाठलं. बऱ्याच कंपन्यांमध्ये रिझ्यूम टाकून, इंटरव्ह्यू देऊन शेवटी एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. या कंपनीतही त्याचं मन कामात रमत नव्हतं. नैना घर सोडून गेल्यापासून ह्या काही महिन्यात प्रणीतच्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथ झाल्या होत्या. हातातली होती ती नोकरी आणि छोकरीही गेली होती. नंतर त्याला कुणी मैत्रीण मिळाली नाही की कुणी बायको. दुसऱ्याच्या बायका बघत आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत त्याच्या आयुष्याची फरफट मात्र सुरू होती. तिकडं नैनाच्या आयुष्याची घडी मात्र बसू बघत होती. एका कंपनीत तिला अकाउंटंटच्या जागेसाठी इंटरव्ह्यू द्यायचा चान्स मिळाला होता. नैनाला ही नवी नोकरी मिळेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.